हवामानातील अचानक बदल ठरतोय घातक. डॉक्टरांचा इशारा, ही चूक अजिबात करू नका. पाहूया सविस्तर बातमी. हवामान बदलानं नाशिकमध्ये सर्दी तापाच्या रुग्णांमध्ये तब्बल 40% वाढ झाली. पावसानं दिलासा दिला असला तरी आरोग्य मात्र धोक्यात असल्याचं दिसून येतंय. ताप, खोकला आणि घसादुखीच्या रुग्णांची दवाखान्यात गर्दी होताना पाहायला मिळते. काही दिवसांपासून कडक उन्हाने हैराण झालेल्या नाशिककरांना पावसाने दिलासा दिला, तरी हवामानातील अचानक बदलाचा फटका आता थेट नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागलाय. सर्दी, ताप, खोकला आणि घसादुखीच्या रुग्णांची संख्या शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत अशा रुग्णांमध्ये तब्बल 40% वाढ झाल्याची माहिती समोर आली. बाह्यरुग्ण विभागात सकाळपासूनच रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक असल्याचं डॉक्टरांच्या निरीक्षणात आढळून आलंय. हृदयरोग तज्ञ डॉक्टर विनोद चौधरी यांच्या मते, उकाड्यानंतर तापमानात झालेली अचानक घसरण शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे फ्रीजमधील थंड पाणी पिणं टाळावं, पाणी उकळून आणि गाळून प्यावे. तसेच ताप किंवा सर्दी 2 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बदलत्या हवामानामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. तेव्हा नाशिककरांनो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.